सर थँक्यू. शुभेच्छा मिलिंद सर. शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. अच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. भवशतायुषी ईश्वर सदा त्वांच रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनन्तव भवतु सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकं. मिलिंद सर वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छा सर. थँक्यू. सर्वांचे खूप खूप सगळ्यांचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छानं माझं वय आणखीन आता ऑलरेडी खूप तरुण झालोय 27 परिवारात आल्यापासून. आणखीन जरासं बळ वाढून आणखी जरा तरुण झाल्यासारखं वाटायलंय. आज वाढदिवस आहे, 1 वर्षानं वय वाढलंय, पण कित्येक वर्षानं मी खरं सांगायचं तर तरुण झालोय. म्हणजे पहिल्या दिवशी ज्यावेळी या परिवाराला जॉईन झालो 2021 साली, ऑक्टोबर 2021 मध्ये, त्या दिवशी माझा आपल्या कराडा स्कॅन मशीनवर वय होतं 56 आणि दिसत होतं 76. आणि आता ऑलरेडी ते 60च्या खाली आलंय. म्हणजे एवढं तरुण झालोय. आणि आता वय झाले माझं 62 वर्ष. आणि मशीन मात्र मला खूप तरुण सांगतंय. एवढं आज म्हणजे आणखीन तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छेनं मला आणखीन बळ दिले की जी काय सेवा आहे, म्हणजे ईश्वर सेवाच्या पेक्षाही श्रेष्ठ सेवा असं मी आज ह्याला म्हणू शकेन. किंवा ते म्हणतात तर ते खोटं ठरणार नाही की लोकांचं आरोग्य, लोकांना त्यांच्या म्हणजे सगळ्यांना त्यांच्या त्रासातून मुक्त करायचा हा जो वसा शतायुषी फॅमिलीनं घेतलेला आहे. आणि माझ्यासारख्या हजारो करोडो लोकांना आज जे आरोग्य द्याले आणि कुटुंब, म्हणजे मी तर माझ्या कुटुंबाचा आधारस्तंभच होतो. आणि सविता, इंग्रजीत व्हिडिओ कॉल लावालाय. वाढदिवसाची शुभेच्छा द्यायला नकोत मिलिंद सर, व्हिडिओ कॉल करून. एवढा यंग, एवढा प्रसन्न चेहरा बघूनच द्यायला पाहिजे शुभेच्छा. तर मी या परिवाराला जॉईन झालो 2021 साली. कारण होतं माझं पूर्ण बिघडलेलं आरोग्य. माझा स्वतःचा उद्योग आहे इथं इचलकरंजीमध्ये, हातकणंगलेमध्ये माझी फाउंड्री आहे. आणि या उद्योगाच्या नादात मी म्हणजे अर्थातच म्हणजे उद्योगाकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्यायला पाहिजे, पण ते करत असताना मी पूर्ण विसरून गेलो होतो की आपल्या स्वतःच्याही आरोग्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आणि मी पूर्ण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं होतं. कुठलाही व्यायाम करत नव्हतो, कुठलंही खानपानाकडे काही लक्ष नव्हतं. म्हणजे काही काय तो, कितीही काय तो, केव्हाही काय तो असं म्हटलं तर ते गैर ठरणार नाही. आणि त्यामुळे खूप तरुण वयात मला BP, त्यानंतर आर्थरायटिस, मधल्या काळात मला पॅन्क्रायटिस झाला. अशा खूप आजारांनी मला अगदी म्हणजे मी जेवण म्हणून औषधं होतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण तरी एवढं असून सुद्धा माझा ॲटिट्यूड काय जात नव्हता. मला माझे वर्गमित्र नंदकुमार मोळके सर वारंवार या परिवाराबद्दल माहिती सांगत होते. पण मी प्रसंगी त्यांना म्हणजे फोन 90% वेळा फोन उचलायचो नाही. एखाद दुसऱ्या वेळी फोन उचलायचो त्यावेळी त्याला काहीतरी विचित्रच बोलायचं की आता शिव्याच घालायचो म्हणा, डायरेक्ट शिव्या घालायचो म्हणा. शिव्याच घालायचं की बाबा मला वाटायचं तो काहीतरी मला विकायचा प्रयत्न करायला, काहीतरी खपवायचा प्रयत्न करायला, ह्या कल्पनेत मी होतो. आणि मी त्याकडे अजिबातच लक्ष द्यायचं नाही. पण जसं जसं वय वाढायला लागलं तसे तसे माझे प्रॉब्लेम्स वाढायला लागले. मला म्हणजे माझ्या भर म्हणजे माझ्या उजव्या पायाला पोलिओ आहे. पण वयाच्या 2 वर्षाचा असताना मला पोलिओ झाला होता. पण त्यावेळी आईनं खूप कष्टाने माझ्यावर मुंबईसारख्या ठिकाणी उपचार केले. त्यामुळे मला कधीही माझ्या शिक्षणामध्ये मी बी मेकॅनिकल झालो 1985 साली. त्यानंतर मुंबईहून MBA केलं आणि मग स्वतःचा उद्योग बघू लागलो. त्यामध्ये मला कधी हे नॉर्मल जीवन जगताना त्या पोलिओच्या पायाची अडसर कुठं जाणवली नाही किंवा कधी मला चालताना कशाचा सहारा आधार घ्यायला लागला नाही. पण जसं जसं वय वाढायला लागलं तसं तसं माझ्या या बिघडलेल्या जीवनशैलीमुळं ह्या कुठली काय खायचं हे माहितीच नसल्यामुळं माझं आरोग्य बिघडत चाललं. आणि
हे मी तुम्हाला म्हटलं ना, बीपी डीपीच्या गोळ्या चालू होत्या, आर्थरायटिसच्या गोळ्या चालू होत्या, मला पॅन्क्रायटिसच्या गोळ्या चालू होत्या, पण ऍटिट्यूड काय जात नव्हता, कारण हे सगळं गोळ्या खाऊन कंट्रोलमध्ये होतं आणि मला वाटायचं मी अजून फिट आहे. माझी आई, माझी बायको वारंवार मला सांगायची, कारण वडील फार लवकर गेले कॅन्सरनं. तर ते आई मला वारंवार सांगायची, "बाबा तुझ्यावर सगळं घर अवलंबून आहे, तू जरा स्वतःकडे लक्ष दे, स्वतःकडे ध्यान दे, तुझी तब्येत बिघडत चालली आहे आणि काय बघ तुझं काय अवस्था झाली आहे." तर मी म्हणायचो मला काय झालंय, मी परफेक्ट आहे. पण जसं वय वाढलं तसे माझे गुडघे दुखीनं मला त्रस्त झालं, कारण वजन वाढल्यामुळं आणि उजवा पाय पोलिओग्रस्त असल्यामुळं सगळा भार माझा, तसा वजन माझं जास्त वाढलेलं नव्हतं, फक्त 10-12 किलोनंच वाढलेलं होतं. म्हणजे मी 164 सेंटीमीटर हाईटला मी 72 किलो होतं, एक 10 किलोच वाढलेलं होतं. पण त्या गुडघ्या, एक पोलिओचा पाय असल्यामुळे डावा पायचे गुडघे एवढे दुखायला लागले की मला व्हर्च्युअली चालता येईना. म्हणजे अक्षरशः चालायचं म्हटलं तर कुणाचा तरी खांद्याचा आधार, बायको असेल तर बायकोचा, किंवा मुलगा असेल तर मुलाचा, मित्र असतील तर मित्रांचे खांद्याचे आधार घ्यायचे, किंवा जिने चढायचे उतरायचे म्हटलं तर अक्षरशः त्या रेलिंगला रेलतच खाली यायचं, अशी माझी परिस्थिती झाली. मग बाबा आणि परत डॉक्टरच्या फेऱ्या चालू झाल्या, इचलकरंजीतले डॉक्टर झाले, कोल्हापुरातले डॉक्टर झाले, सगळे डॉक्टर झाले आणि शेवटी 2, 3, 3.5 वर्ष उपचार घेऊन सुद्धा काय बरं होईना. आणि मग मला शेवटी एका डॉक्टरने अगदी स्पष्ट सांगितलं, की "पाटील साहेब, तुमच्यावर कुठलेही आमच्या मेडिकल सायन्समध्ये उपचार होऊ शकत नाही. तुम्हाला इथून पुढे काठी घेऊन किंवा कुबड्या घेऊन चालायला लागेल." आणि त्यावेळी माझे खाडकन डोळे उघडले आणि त्या डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर येतानाच मी ठरवलं होतं, की मी आताच मोबाईल काढतच आलो होतो आणि मोबाईल हातात घेऊन पहिला जर कुणाला डायल केलं असेल तर मोळके सरांना केलं आणि म्हटलं, "नंदू, मला प्रॉब्लेम आहे, एवढे दिवस एवढी वर्ष झालं तुम्हाला फोन करतायत, पण मी तुला अवॉइड करतोय, तुला प्रसंगी काय पण बोललोय. पण आता म्हटलं मला हे डॉक्टर असं म्हणाले, तर मला कुठल्याही परिस्थितीत काठी घेऊन किंवा कोंबड्या घेऊन चालायचं नाही." तर त्यावेळी त्याचे जे शब्द होते, "नो प्रॉब्लेम मिलिंद, आपण काम करू, तू ताबडतोब माझ्याकडे ये." आणि मग मी त्याच्याकडे गेलो. माझी आणि ताईंची मुलाखत त्यांनी करून दिली. मला माझं आहार-विहारामध्ये काय बदल करायचे, मला व्यायाम कुठला करायचा, योगाचा वर्ग काय कसा जॉइन करायचा. तर इथं मला आणखीन शंका होती, की मला चालायला येत नाही आणि मी योगा कसा करणार? तर ताई म्हटले, "मला झोपता येतं ना खाली इथं जमिनीवर, काही अडचण नाही, तुम्ही खूप छान योगा करू शकाल." आणि मग त्यांनी जेवढं जमेल तेवढं करा असंही मला त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने मी, पण इथे एक निर्णय असा घेतला होता, की आता आपलं डोकं अजिबात वापरायचं नाही. कारण माझं स्वतःचं डोकं वापरून लोकांच्या सूचनांच्याकडे दुर्लक्ष करून, मोडके सरांचे एवढे कॉल आले ते खरं त्यांच्याकडे पण दुर्लक्ष करून जी माझी वाताहत झाली होती, ते म्हणतात आता आपलं डोकं काय वापरायचं नाही, इथं 87 परिवार जॉईन करायचा, इथं जे कोचेस सांगतात, इथं जे ताई सांगतात, दादा सांगतात, आमचे डॉक्टर सर सांगतात, शेट्टी सर हे परफेक्ट फॉलो करायचं, याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आपला कोच जे सांगतोय ते परफेक्ट फॉलो करायचं आणि आपलं डोकं अजिबात वापरायचं नाही. कारण लहानपणापासून अभ्यासू वृत्ती असल्यामुळं एक सवय लागली होती, की कुणाचं काही डायरेक्ट ऍक्सेप्ट करायचं नाही. त्याचा अभ्यास करायचा, आपण आपला साधक-बाधक निर्णय घ्यायचा, आपलं त्यात काहीतरी ऍड करायचं आणि मग त्याचा स्वीकार करायचा, ही एक सवय लागली ती. पण म्हटलं आता हे आपल्याला यातलं काय म्हणजे आपल्याला डोकं नाही असं स्पष्ट मला ते लक्षात राहिलं. माझ्या स्वतःच्या डोक्याला कुलूप लावलो, किल्ली दिली फेकून आणि म्हणतात आता आपलं आरोग्य 87 परिवाराच्या हवाली करायचं आणि त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात बदल केले. सकाळच्या व्यायामाचा अंतर्भाव केला. कधी आयुष्यात कुठला व्यायाम केला नव्हता. पहाटे उठायचा तर काही प्रश्नच नव्हता. तर सगळं बदल केलं. स्वतःचं टाईम प्रॉपर मॅनेज केलं. सगळं उद्योग, म्हणजे मी जो पूर्वी म्हणणारा, की आईला, बायकोला, की मला वेळ नाही, मी काही करू शकत नाही आणि माझ्या मागे काही तुम्ही लागू नका, असं म्हणणारा माणूस मी. मग स्वतःत बदल केले, सगळं आहार-विहारामध्ये बदल केले. सकाळचा नाश्ता बदलला माझा, सतत संतुलित आहाराचा अंतर्भाव केला. आहार-विहारामध्ये बदल केले. संध्याकाळचं जेवण म्हणजे जो रात्री मी 8, 9, 10 वाजता जेवणारा माणूस, संध्याकाळी जेवू लागलो. म्हणजे अक्षरशः आम्ही जैन समाजातले आहोत. आई मला म्हणायची, "निदान दशलक्षण परवा 10 दिवस तरी तू वासा करत जा. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवत जा." तर तेही मी कधी पाळलं नव्हतं. ते मला काय सांगायचं नाही म्हणायचो मी. तर आता मात्र म्हणजे त्याला धर्माचा असं काही विषय नाही आहे, पण त्याच्यामागचं शास्त्रीय कारण कळल्यामुळं आज त्याच्यामधलं जे सातत्य माझ्यामध्ये आलंय. आणि सांगायचं म्हणजे ऑक्टोबर 2021 मध्ये हा परिवार मी जॉईन केलो आणि डिसेंबर 21 पर्यंत, म्हणजे 3 महिन्यात माझी पूर्ण गुडघेदुखी बंद झाली. माझं वजन 12 किलोनं कमी झालं.
माझं पोटाचा घेर 37 इंचावरनं 32 इंचावर आला, म्हणजे 5 इंचानं पोटाचा घेर कमी झाला. आणि तसंच मला म्हणजे त्या जीवनशैलीची छान सवय लागली, तिकडे एनर्जी एवढी वाढली होती. माझं म्हणजे ह्या मधल्या काळात, त्या माझ्या गुडघे दुखीच्या काळात ना, माझा पूर्ण बिझनेस डाऊन झाला होता. कारण मी माझ्या स्वतःच्या बिझनेसमध्ये लक्षच देऊ शकत नव्हतो. पूर्ण बिझनेस डाऊन, आर्थिक अडचणी प्रचंड आल्या होत्या. घरात सुद्धा मी पैसे देऊ शकत नव्हतो, एवढा माझा मोठा प्रॉब्लेम झाला होता. घरातलेही लोक मला काय बोलू शकत नव्हते, याला उठताच येत नाही, बसता येत नाही, काय बोलायचं याला, अशी परिस्थिती सगळ्यांची झाली होती. आणि प्रचंड दडपणाखाली सगळे लोक होते. त्या 3 महिन्यात म्हणजे माझा बिझनेस मी परत उभा करू शकलो. एनर्जी माझी प्रचंड वाढली आणि त्यामुळे खूप आनंद व्हायला लागला हे सगळं करण्यामध्ये. मला जे पाहिजे होतं ते खरं म्हणजे मिळालं होतं. गुडघेदुखीतनं मला मुक्ती पाहिजे होती, ती मिळाली होती. पण हे मला छान वाटू लागलं आणि मी ते कंटिन्यू केलं. आणि इथले कोचेस लोक मला अक्षरशः रोज ते योगाला एक दिवस जरी नसलो तरी त्यांचा नंदूचा फोन यायचा, मोडके सरांचा, किंवा मिलिंद कुठं आहेस, काय करायला आहेस, आज का नव्हता. त्यामुळे एकदम सातत्य निर्माण झालं होतं. आणि 6 महिन्यात म्हणजे म्हणजे मार्च 22 मध्ये माझ्याच डॉक्टरांनी माझे तपासत माझ्या बीपीच्या 2 गोळ्या बंद केल्या, माझ्या आर्थरायटिसच्या गोळ्या बंद केल्या, पूर्ण सोनोग्राफी करून माझ्या पॅन्क्रेटिसच्या गोळ्या बंद झाल्या. आणि 6 महिन्यामध्ये मी पूर्ण औषधमुक्त झालो. तर एवढंच होऊन थांबलं नाही, तर म्हणजे हे सातत्यानं पुढे करत गेल्यामुळं आणि सगळा आमचा जो सकस संतुलित आहार जो आहे, आम्ही दाबून चोपून सगळे प्रोडक्ट खायचो, काही सोडलं नाही. म्हणजे चेट्टे सर जे सांगतात वेल इन्फॉर्मेशन मध्ये, किंवा 22 तारखेला आमच्या इव्हेंटमध्ये कोल्हापूरला येऊन ऐका, की टार्गेटेड आमचे खूप म्हणजे आपल्या जे काही दुखणी आहेत त्या दृष्टीने जे टार्गेटेड न्यूट्रिशन सगळं घेत होतो मी, दाबून चोपून घात होतो. आणि त्याचा परिणाम असा झाला की इव्हन माझ्या स्किनचा ग्लो प्रचंड वाढला, माझे पूर्ण पांढरे खालेले केस परत काळे व्हायला लागलेत. म्हणजे तारुण्य नुसतं आले असं मशीनच सांगत नाही, तर ती माझी एनर्जी सांगते, माझे केस पांढरे झालेले काळे झालेले सांगतात. इव्हन माझा पोलिओचा पाय जो आहे, हा तुम्हाला मी मुद्दाम दाखवतो. पोलिओचा पाय मला पूर्वी हाताने उचलायचो, मी आता हाताने उचलायचो, तर आता मी किती अगदी निवांत उचलू शकतो. एवढं त्या पोलिओच्या पायात सुद्धा परत शक्ती आणायची किमया या माझ्या योगानं, आमच्या या संतुलित आहारानं, शतायुषी परिवाराच्या गायडन्स खाली, म्हणजे चतुसूत्रीवर जे काम केले नी, की माझं व्यायाम, न्यूट्रिशन प्रॉपर लाईफस्टाईल आणि माझं प्रॉपर माइंडसेट, या सगळ्यावर काम केल्यामुळं आणि शतायुषी परिवारानं खूप मोठं सहकार्य केलं मला या सगळ्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मी पूर्ण म्हणजे याच्यानंतर तर एक इन्सिडेंट हृदय करावं काय ते तुम्हाला मी सांगू इच्छितो. म्हणजे मी आपल्या गगनबावड्याजवळ त्या आमच्या उर्मिला कंट्री साईड रिसॉर्टला एकदा ट्रिपला गेलो होतो. आमच्या 27 परिवाराची ट्रिप होती आणि तिथं नजर चुकीनं बाय मिस्टेक मी पाय घसरून पडलो. आणि पाय घसरून त्या स्विमिंग पूलच्या जवळच तिथं थोडं मागच्या जूनमध्ये, 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, आणि पाय घसरून पडलो. माझ्या डोक्याला प्रचंड इजा झाली, माझी कवटी फ्रॅक्चर झाली, आत मेंदू जखमा झाल्या, मी पूर्ण बेशुद्ध झालो होतो. सुदैवानं डॉक्टर प्रसाद बरोबर होते. माझं हे शतायुषीचा जे आमचा जे पिल्ला आहे, जे आम्ही आमच्या छातीवर नेहमी अभिमानानं मिरवत असतो, कुठं असेल तिथं आमच्याकडे हा पिल्ला हा असतो, त्याच्यामुळं मी वाचलो. कारण हे मुळं त्यांनी त्या तिथल्या वेटरनं ते ओळखलं की हा कोणीतरी शतायुषीचाच मेंबर आहे. पळत पळत त्यानं जाऊन त्या तुमचा एक मेंबर पडले म्हणून सांगितले आणि पटकन डॉक्टर पळत आले. मला त्यांनी इनिशियल ट्रीट केलं, लगेच उचलून कोल्हापूरला आणलं. आणि सरप्राइझिंग म्हणजे ह्या वयात सुद्धा म्हणजे हे 6 महिन्याची गोष्ट, म्हणजे साधारण 61 वर्ष ओलांडलेल्या माणसाला 15 दिवसात मी परफेक्टली फिट झालो होतो. म्हणजे मला एवढं प्रचंड डोकं दुखायचं ना, की मी अक्षरशः काय खायचं प्यायचं, इव्हन आपला न्यूट्रिशन, योगा सगळं बंद करून टाकलं. आणि हे ज्यावेळी माझ्या मिसेसनं, सवितानं ज्यावेळी डॉक्टरना सांगितलं, त्यावेळी डॉक्टरनी मला एकच फोन करून सांगितलं की आज शेक घेतला तर ठीक तुम्ही, नाहीतर मी तिथं येऊन तुम्हाला शेक पाजणार आहे. आता डॉक्टरांना नाराज करायचं नाही म्हणून मी आपला शेक घेतला. आणि सांगायचं म्हणजे 4 तासाच्या आत माझं डोकं दुखायचं थांबलं. एवढी काहीतरी जादू झाल्यासारखं माझं झालं. इव्हन परत मी ज्यावेळी 1 महिन्यानंतर आमच्या कोल्हापुरातल्या डॉक्टरना दाखवायला गेलो होतो, मोहिते सरांना, डॉक्टर मोहिते सरांना, तर त्यांनी अगदी आश्चर्यचकित झाले. त्यांनी मला विचारले तुमची काय लाईफस्टाईल आहे सांगा, की तुम्ही एवढ्यात कसं काय रिकवर झाला आणि हे कसं पॉसिबल आहे की ह्या वयात काही डॅमेज नाही तुमचं. मी तुमची पहिली ऍडमिशनची कंडिशन बघितलेली आहे,
प्रचंड वॉमिटिंग होत होतं, प्रचंड त्रास, म्हणजे जवळजवळ कोम्यात जाईल त्या काय अशी परिस्थिती असलेला माणूस मी. 15 दिवस माझ्या फॅक्टरीला जाऊ लागलो, परफेक्ट झालो. आणि याचं सगळं श्रेय आपल्या शतायुषी परिवार, इथले सगळे कोचेस आणि सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण मिलिंद सरांसाठी. मिलिंद सरांचं खरंच मी तुम्हाला सांगू का, म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीवर किती श्रद्धा असावी, एखाद्या व्यक्तीवर किती श्रद्धा असावी, एखाद्या ग्रुपवर आपलं किती श्रद्धा असावी, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मिलिंद सर. कारण का, की त्यांनी सांगितले ना, मी माझं डोकं नाही लावलं, कारण त्याच्यावर श्रद्धा बसली होती म्हणून नाही लावलं. जर का त्याच्यावर श्रद्धा नसेल तर कसं, असं कसं शक्य आहे? त्यामुळं मिलिंद सरांनी श्रद्धेनं सगळ्या गोष्टी केल्या आणि ऍक्सिडेंट होतो तसा त्यांचा पण ऍक्सिडेंट झाला. पूर्ण मी तुम्हाला सांगते एकदम वाईट कंडिशन, पण वाईट कंडिशन मध्ये दुवांचा काय असर होतो, पॉझिटिव्ह विचारांचा काय असर होतो. कारण मिलिंद सर हॉस्पिटलला नेलं तिघाणी चौघाणी मिळून, आणि आम्ही सगळे ट्रिपवाले तिथंच होतो. आणि ट्रिपवाले तिथं असताना, कारण एकतर ऍक्सिडेंट गेल्या गेल्याच झाला होता आणि आम्ही तिथंच थांबलो. हे सगळ्या लोकांमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी होती की आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं होतं की काही नाही होणार, काही नाही होणार. आतनं एक जीव म्हणत होता की अरे अशी कंडिशन झाल्या आणि पूर्ण क्रॅक. मग म्हटलं काही नाही होणार. दुसरा जीव सांगणार अरे काय झालं तर, लगेच आणि आपलं मन म्हणणार नाही काहीच नाही होणार, आरामशीर होतील. त्यामुळं की नाही, जे पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह विचार, आणि एकट्याचे नाही अनेकांचे. म्हणून सोशल स्टेटस पाहिजे, आपलं सोशल सिम्बॉल पाहिजे आपल्याला, आपल्या बरोबर लोक पाहिजेत. काही वेळेला पैसे काम करत नाहीत, तिथं दुवा काम करतात. आणि तसं मिलिंद सरांच्या बाबतीत झालं, कारण ते व्यक्तिमत्व तसं आहे. त्यामुळे खूप भारी रिझल्ट मिलिंद सरांचा होता. 21व्या दिवशी ते स्टेजवर होते. त्यांना कॉन्फिडन्स नव्हता, की त्यांना वाटत होतं की नाही मला आवाज हे होत नाही, मला अमुक होत नाही, मला तमुक होत नाही. ते सगळी व्यवस्था होईल म्हटलं. पण मिलिंद सर ऍज अ गेस्ट स्पीकर 1 तास स्टोरी त्यांनी सांगितली. म्हणजे काय, की तिथं फक्त पुश करणं बाकी होतं. कॉन्फिडन्स गेला होता, आत होतं सगळं, पण जो गेलेला कॉन्फिडन्स, आणि परत त्यांना आवाजाचा प्रॉब्लेम नाही, कशाचाच प्रॉब्लेम नाही, चालू झाला एकदम ओके. त्यामुळं 100 वर्ष जगणार आहेत. आणि 100 वर्ष जगण्यासाठी ह्या प्रोसेस मध्ये, हे जे मदत करण्याची प्रोसेस आहे, खरंच समाज हेल्दी बनवायचा आहे. समाजामध्ये आपलं पण एक चांगलं पुण्य करून चांगलं स्थान निर्माण करायचंय. पैसा आहे सगळ्यांच्या जवळच आहे. त्यांनी बिझनेस वाढवलेलं सांगितलं नाही, ओके. त्यांच्यामध्ये फरक गेलेला खाली सांगितला, पण बिझनेस तिपटीनं वाढवला. आणि ही सगळी एनर्जी आणि हे सगळं त्यांच्यामुळे आहे, कुणामुळं नाहीये. ना शतायुषीमुळे आहे, ना कशामुळे आहे. कुणामुळं काही होत नसतंय. स्वतः ठरवल्याशिवाय काही, भगवान सुद्धा तुमच्यासाठी काही करू नाही शकत. तुम्ही ठरवला तर एक ताकद तुमच्या पाठीमागे लागते, आणि मग कुणीतरी तुम्हाला भेटतं, आणि मग या गोष्टी होत आहेत. त्यामुळे आज आपल्या लाईफमध्ये जर का ग्रुप आलाय, काहीतरी एक असं चेंज करणार माध्यम आपल्या बरोबर आलंय, हे काहीतरी गुड संकेत आहे, की जसं मिलिंद सरांच्या लाईफ मध्ये आलं. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण मिलिंद सरांसाठी, ओके. आणि हेच तुम्हाला जर मिळवायचं असेल ना, एक सोशल स्टेटस, आपल्या पाठीमाग छान पैकी दुवा, तर उद्याचं सेशन खूप महत्वाचं आहे. उद्याला 8:30 वाजता चिल्ड्रन्स हेल्थ, उद्याचा टॉपिक आहे डॉक्टर नेहा जाधवांचा. तुम्हाला पण ही लिंक दुसऱ्यांना देऊन हे कमवता येतं, माहितीये का, दुवा. त्यामुळं आपण नुसतंच ठरवतो, पण ऍक्शन कधी करणार? आणि आपल्याला भारी संधी आहे की उद्याच्या टॉपिक साठी खूप आयांना आणि वडिलांनी नाही ऐकायचं का? डिसिजन तर खरं बघितलं तर वडीलच घेत असतात सगळ्या बाबतीत. त्यामुळे सगळ्यांसाठी हे गरजेचं आहे, कारण नेक्स्ट जनरेशन हेल्दी असायला पाहिजे. कारण हेल्थ खूप धोक्यात आहे, आणि त्याच्यासाठी आपण नुसता प्रयत्न नाही, विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी उद्याचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता आज की नाही मी खरंच जोरदार क्लॅपिंग करा. गेली 3 दिवस झालं आशाताई हँड रेज करतायत, ओके, एक्सपिरियन्स सांगायला. सुषमा वंजारे ताई 2 दिवस झालं प्रयत्न करायला लागले की एक्सपिरियन्स सांगायला, पण आपल्याकडे वेळच नाही आजपर्यंत. त्यांच्यासाठी खरंच जोरदार क्लॅपिंग करू आपण. आणि सोमवारी त्यांचे दोघींचे एक्सपिरियन्स एवढे क्लास आहेत ना,
की ते म्हणून येईना झाल्यात तुमचे एकतर क्लापिंग कमी, एवढ्या लोकांमध्ये त्यांनी सांगणार नाहीयेत. सोमवारी एक आपण वेलकम 500 घेता पार. काय? हा वेलकम एक घेता काय? नाही, ह्याच्या दिवशी 500 पार वर आपण जाणार आहोत आणि 500 पारला त्यांनी द्यायचा संकल्प आहे त्यांचा, म्हणून त्यांचं तटायला लागलाय. ओके, आपण त्याच्यासाठी काम करू. आणि आता आपण जाणार आहोत आजच्या बोधकथेसाठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत वैशाली ते वैद्य मॅडम साठी. कारण का की खूप भारी व्यक्तिमत्व, अभ्यासू आहे आणि छानपैकी नुसता अभ्यास असं नाहीये, तो अभ्यास वापरलाय दुसऱ्यांसाठी, आपल्या जवळचं ज्ञान दुसऱ्यांसाठी वापरलंय. 40+ वर्ष झालं योग शिक्षिका, योग पंडित, योग रत्न, नॅचरोपॅथिस्ट, ह्या सगळ्या याच्यातनं विद्यापीठच्या ऑल कोर्सेस कम्प्लीट आणि खूप लोकांना त्यांनी घडवलंय. त्याचबरोबर योग जसं रत्न आहेत, आयुर्वेद रत्न आहेत, संस्कृत रत्न आहेत, भारी व्यक्तिमत्व आहे. जाणार आहोत आपण वैद्यताईंच्याकडे. सुमित सर ऑल म्यूट टाका. वैद्यताई व्हिडिओ ऑफ आहे. वैशाली ते अनम्यूट करा. हरिओम. नमस्कार सगळ्यांना. मिलिंद सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरोखरच सर आपल्याला त्यांच्याकडनं खूप ज्ञान मिळतं, त्यांच्या अनुभवातनं आपण खूप प्रेरित होतो. आम्ही पण त्यांचा तो नाच स्टेजवरचा पाहिलेला आहे की पोलिओच्या पायात ताकद आली आणि स्टेजवर जे नाच करतात अगदी ते बघितलेलं आहे. तो उत्साह, ती एनर्जी वाढलेली एवढी आणि छानपैकी आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आज जी कथा बघणार आहोत की असे आपण राहत असतो आणि कोणीतरी असतं की ते येऊन काहीतरी घरातल्याच माणसांबद्दल, विशेषतः सासू सुनांच्या बद्दल सांगत असतात एकमेकांना. म्हणजे त्या घरात येऊन त्या सासूचं मन तरी बिघडवतात, घरात येऊन सुनेचं मन तरी सुनेच्या मैत्रिणी बिघडवतात, तशा प्रकारचं. पण मग ह्या गोष्टीमध्ये कसं वेगळं आहे ते बघा. तर अनुराधाताई त्या आराम खुर्चीवर बसल्या आणि डोळे मिटले, बाहेरून आलेल्या. तेवढ्यात शेजारच्या त्या शांती आजी आल्या. त्यांची 60 पार झालेली आणि बोलायला अत्यंत कडू अशा होत्या. सतत आपल्या बोलण्याने एखाद्याच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुक व्हायचीच अगदी, असं त्यांची सवय होती. पण तिला कधी त्रागा वाटला नाही अनुराधाला. वडीलधारी म्हणून ती तिचा नेहमी आदर करायचे. बघा दृष्टिकोन सुद्धा. आणि नाहीतर मग स्वतःलाच त्रास करून घेतला असता, स्वतःच वागणं बदललं असतं. पण तसं नव्हतं अनुराधाचं. पाहिलंस अनुराधा, गेली तुझी सुनबाई. किती केलंस तू तिच्यासाठी, तरी सुद्धा आता दिवस बदलल्याबरोबर तुझी साथ सोडलीच म्हणायची, शांती आजी म्हणाली. पण आज अनुराधा इतकी थकलेली होती म्हणून खुर्चीवर उठत ती म्हणाली, काकू जाऊ द्या ना तो विषय, मी खूप दमली आहे, चहा टाकते, बसा तुम्ही, असं म्हणत ते आत गेली. नको नको चहा, मी आता जाते, रात्री येईल शतपावली करायला, असं म्हणून ती आजी निघून गेली. शांती आजी चहाचं अंधण गॅसवर ठेवत अनुराधाला तिचा भूतकाळ सगळा आठवला. तिचा मुलगा सुयश नावाप्रमाणे लहानपणापासून हुशार होता. ग्रॅज्युएशन करत असताना त्याला त्याच्याच कॉलेजमधली ज्युनियर स्टुडंट तिच्याबद्दल मनामध्ये भावना निर्माण झाल्या प्रेमाच्या. आणि अनुराधाला त्याच्या मित्रांकडनं ही गोष्ट कळली होती. पण साधं आकर्षणही असेल असं तिला वाटलं. एखाद्या वर्षात विसरेल, हे काही वय नाही तसं की काही निर्णय लगेच घेईल तो. पण एक दिवस सुयशने अनुराधाला त्या मुलीविषयी स्वतःहून सांगितलं. त्या मुलीचे घरातली मंडळी तिचं लग्न लावून देत आहेत दुसरीकडे आणि ती खूप शार्प माइंडेड आहे. आणि तो थोडं थांबत, आणि आमचं प्रेम आहे एकमेकांवर. अनुराधाने थोडा विचार केला आणि सांगितलं की तू तिला घरी बोलव. घरी बोलवलं. घरी आल्याबरोबर त्यांनी पाहिलं की अरे एवढी छान गोबऱ्या गालाची, नाकी डोळी इतकी सुंदर असलेली ही मुलगी.
म्हणजे बघता क्षणी कोणीही प्रेमात पडावा अशीच सुंदर. मग आपल्या मुलासोबत तिची जोडी तिला लक्ष्मीनारायणासारखी दिसली आणि मुलीच्या घरच्यांना तिने समजवायचा प्रयत्न केला अनुराधाने. पण ती मंडळी काही याच्यासाठी तयार झाली नाही. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आमच्या मुलीने जर प्रेमविवाह केला तर तिचा आमच्याशी कुठलाही संबंध नाही. ती आमच्यासाठी आहे नाही बरोबर. मुलाच्या प्रेमापोटी अनुराधा त्या मुलीला अंगावरच्या कपड्यानिशी आपल्यासोबत घरी घेऊन आली. 19व्या वर्षामध्ये नुकतंच पदार्पण केलेली ती तरुणी तिचं करिअर सोडून कसं लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचं आणि लग्न नाही केलं तरी एका मुलीला आपल्या घरात बिना लग्नाचं तरी कसं ठेवायचं. अनुराधाने खूप विचार केला आणि तिने आपल्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या वर्षभरातच आजी होण्याचं सुखही अनुराधाला प्राप्त झालं. ती मुलगी जबाबदारीसाठी तशी तयार नव्हती. दोघांनाही आपल्या करिअरची चिंता होतीच. तेव्हा अनुराधाने त्यांना समज दिली की मी संपूर्ण जबाबदारी घेईन बाळाची, तुम्ही चिंता काहीच करू नका. प्रेग्नन्सी मध्ये पण सुनबाईचं सगळं कौतुक केलं. त्या काळात सुद्धा तिने तिचं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केलं. तिच्या मदतीमुळे बाळाचं संगोपन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये टॉप केलं तिने. सगळ्या वृत्तपत्रांमध्ये सुनबाईची चर्चा होती. आज स्पर्धा परीक्षा पार करून ती मोठ्या पदाचा गव्हर्नमेंट जॉब मिळवला होता तिने आणि म्हणून तिचा कौतुक समारंभ ठेवलेला होता. तर सुनबाईंनी वक्तृत्व करताना आपल्या यशाचं श्रेय सासूबाईंना दिलं आणि आपल्या नवऱ्याला पण दिलं. अनुराधा खूप खुश होती, पण दुःखाचं कारण असं होतं की सुनबाईला पोस्टिंग कुठे मिळेल. ती दूरवर गेली तर नातवाचं कसं होणार. ज्या सुनेला मुलीप्रमाणे मी वागवलं आता ती दूर जाताना आपला विचार करणार की नाही. यशस्वी झालेली मुलगी यशस्वी झाली तेव्हा मात्र तिचे आई वडील माहेरची मंडळी आली भेटायला आणि तिला म्हणजे त्या समारंभाला आली आणि समारंभातनं सरळ जेवणाचं आमंत्रण तिला. आता एवढ्या वर्षांची दुराव्याची पोकळी एका आमंत्रणानेच कुठे भरणार होती का. पण सुनबाई नकार देऊ शकली नाही. परस्पर माहेरी त्या कार्यक्रमातनच ती गेली. आता घरी चल आमच्या बरोबर जेवायला म्हटल्यावरती ती गेली आणि तर तिचं मन आज अनुराधाचं मन आज खूप हेलकावत होतं. रात्रीची शतपावली करायला शांती आजीने आवाज दिला पुन्हा आणि अनुराधाचं बाहेर जाण्याचं मुळीच मन नव्हतं, पण त्या आजीच्या सहवासाची सवय झाली होती म्हणून ती निघाली. आता शांती आजी सवयीप्रमाणे सुनबाईचं गाराणं त्यांनी चालू केलं. अगं अनुराधा, तू तुझ्या आरामाच्या दिवसात सगळं विसरलीस, राबलीस. कधी भजनाला गेली नाही, कधी कीर्तनाला गेली नाही, कधी गावाला गेली नाही, लग्न कार्य काय ते कुठे गेली नाहीस, कारण तुझ्यावर जबाबदारी नातवाची. तुझ्या सुनेने जसं तुला मोलकरणीसारखंच बनवून टाकलंय. आता मात्र अनुराधाच्या भावनांचा कंप फुटला, डोळे पाणावले. ती आजीला म्हणाली, आजी तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे होतं. माझ्या हुशार आणि जबाबदार मुलाला मी जर नकार दिला असता तर त्याच्या बुद्धीवर आणि मनावर कोणत्याही प्रकारचा आघात झाला असताना त्याला योग्य अशा मुलीला नकार देण्याचं काही कारणच नव्हतं. म्हणूनच मी घरी बोलावून ती मुलगी आधी बघितली, म्हणून तर मी लग्न लावून दिलं. लग्नानंतर सुनबाईवर लहान वयातच मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या टाकून तिच्या चुका काढून रोज वाद घालायचा ना, त्यापेक्षा तिच्या मनाने मी घेतलं. ज्या मुलीच्या हुशारीवर माझ्या मुलाने प्रेम केलंय तिला घरात बसून तिला क्षुल्लक कारणाने तिच्या चुका काढायच्या आणि रोज रोज वाद घालायचे, त्यापेक्षा तिच्या मनाने घेणं मला पटलं. मी असताना बाळाला पाळणा घरात ठेवायचं तरी कशाला. ज्या भजन कीर्तनाची तुम्ही गोष्ट करताय ना, तिथे नक्की होतं का भजन कीर्तन. अनुराधाताई प्रश्नार्थक नजरेने बोलत होती. सगळ्या स्त्रिया तिथे जमलेल्या आपली गाराडी एकमेकांना सांगतात, माझी सून अशी, माझी सासू अशी. जर काही सुना आल्यास तर भजनाला कीर्तनाला, पण माझ्या सुनेने माझ्या कष्टाचं चीज केलं ना, त्याचा गर्व आहे बघ मला. अगं बाई तुला कोण समजावणार, म्हणून आजी निघून गेली. मग अनुराधाला तिने केलेल्या कर्तव्याचं दुःख नव्हतंच. तिला सुनबाईचा विरह नकोसा वाटत होता. सरळ ती माहेरी निघून गेली. त्याचंही हृदयात कुठेतरी एक थोडस
एक आलं होतं दुःखाची भावना. विचारांच्या काहुरातच अनुराधा झोपली. सकाळी सकाळी किचनमध्ये आवाज येत होताना आलेला बघून ती पटकन किचनमध्ये गेली. बघितलं तर सुनबाई चहा टाकत होती. सुनबाई, तू कधी आलीस? अनुराधा म्हणाली, अहो मी रात्रीच आले, पण तुम्ही गाढ झोपलेल्या होतात ना, म्हणून तुम्हाला उठवलं नाही. सुनबाई म्हणाले. मग किचनच्या खिडकीच्या बाहेर बघत अनुराधाने विचारलं, राहिली नाहीस तू माहेरी? तर सासूबाई, कसलं आणि कोणतं माहेर हो? फक्त देखाव्याचे. आज जेव्हा मी यशस्वी झाले तेव्हा त्यांनी मला ओळखलं. इतक्या वर्षांमध्ये त्यांना माझी आठवण पण झाली नाही. असं उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या लोकांपासून थोडं लांबच राहिलेलं बरं नाही का? गरिबाचं खरं प्रेम ही क्षुल्लक आणि श्रीमंतांचे खोटे लफडे ही कौतुकाची अशी सामाजिक कीड लागलेली प्रवृत्ती आहे बघा. काल त्यांनी नात्याकडे एक पाऊल पुढे केलं, म्हणून मी पण तेवढेच पाऊल पुढे केलं. फक्त चहा घेतला आणि निघाले. सुनबाई म्हणाली, बरं, कधी शिफ्ट व्हायचंय मग तुला त्या नोकरीसाठी? मला नाही हा सासूबाई, आपल्याला सगळ्यांना शिफ्ट व्हायचंय. ती चहा देत म्हणाली, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर येणार हं? अशी अर्ध्यावर साथ नाही सोडू देणार मी तुम्हाला सासूबाई. हवी तशी सोयरीक मिळाली असती तुम्हाला तुमच्या मुलासाठी. एवढा तो गुणवान आहे. कदाचित तुमचा मुलगा सुद्धा काही दिवसांनी मला विसरला असता आणि तुमच्या प्रेमापोटी तयार पण झाला असता दुसऱ्या मुलीशी लग्न करायला. पण सासूबाई, तुम्ही माझ्या प्रेमावर विश्वास दाखवला. कधी तुम्हाला माझ्यामुळे चार चौघात मान नाही मिळाला, तरी तुम्ही संतुष्टी राहिलात आमच्या प्रेमापोटी. आतापर्यंत पळून आलेल्या मुलीची सासू म्हणून लोक हिणवायचे आणि त्यांच्या समोर ऑफिसरची सासू म्हणून आता मिरवा जरा. सुनबाईने आईट दाखवत अनुराधाच्या हातातला रिकामा कप घेताना म्हणाली, सासूबाई, मी जरा ना शांती आजींना पण मिठाई देऊन आलेच बरं का. काल ना गडबडीत द्यायची राहूनच गेली होती. शिवाय त्यांचा आशीर्वादही घ्यायला पाहिजे ना. बाहेर पेपर वाचत असलेल्या सुयशनी जेव्हा घडलेला प्रसंग ऐकला, तो बाहेर ऐकत होता सगळं यांचं बोलणं, तेव्हा त्याला आपल्या प्रेमविवाहाच्या निर्णयावर, आपल्या पत्नीवर खूप खूप अभिमान वाटला. आणि समोर आलेल्या शांती आजींच्या घराकडे बघून अनुराधाच्या मनात विचार आला, निंदकाचे घर असावे शेजारी. ती अशी निंदक होती, पण तरी सुद्धा तिची सून, तिलाही माहिती होतं ही अशी करत असते, त्यांच्याशी बोलत असते. तथापि ती तिला पटकन त्यांना नमस्कार करायला पाहिजे, आशीर्वाद घ्यायला पाहिजे असं म्हणून त्यांना पेढा द्यायला गेली, मिठाई द्यायला गेली, सून सुद्धा. तर बघा, दृष्टिकोन बदलले की सगळं सुखाचं होतं, आनंदाचं होतं, मनासारखं होतं. आणि त्यामुळे आपला दृष्टिकोन कसा आहे ना, ह्याच्यावर आपले नातेसंबंध अवलंबून असतात. अगदी बाहेरचे काय, मित्रमैत्रिणींचे काय, नातेवाईकांशी काय, अगदी घरातल्या सुनेशी, मुलांशी काय. तर हे त्यावर असतं. आणि मग आपलं आरोग्य पण चांगलं राहिलं होतं. आरोग्य बिघडायला कारण असतं ताणतणाव, मग ते कौटुंबिक ताणतणाव सुद्धा आणि सामाजिक ताणतणाव हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आपण योगामध्ये सगळं काही शिकतोय. आपल्यासाठी, आपल्याकडे त्यासाठी योगनिद्रा आहे. त्यासाठी आपल्याकडे ओंकार जप आहे. योगाचा वर्ग सुद्धा आपला युनिक अशा प्रकारचे वर्ग असतात. आपले जे काही आपण घेतो आहोत आता, तर ते सगळे युनिक आहेत. म्हणजे योग शिक्षक योगविद्या गुरुकुलचे युनिकच वर्ग घेणार हे निश्चित असतं. आणि त्यामुळे हे खूप छानपैकी आपल्याला ह्या कथेमधनं बोध मिळतो. हरिओम. चला, एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण वैद्यताईंसाठी, कारण इतकी सुंदर कथा. आणि खरंच मी म्हणेन, जसं आपल्याला त्रिसूत्रीवरती आपण शतायुषी परिवारात काम केलं जातं, 20% व्यायाम आणि 80% आहार, 100% मानसिकता, आणि त्याच्यात मला वाटेल हे एक नक्की जोडावं लागेल. चांगल्या आरोग्यासाठी चांगले नातेसंबंध असणं, रिलेशनशिप आपले चांगले असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला वैशालीताईंनी त्यांच्या त्या बोधकथेतून खूप छान सांगितलं. प्रत्येक वेळी एक नवीन बोध घेण्यासारखा अशी कथा